सुधा, जेवण तयार झालं आहे ना? हो, मी सर्व जेवणाचं तयार ठेवलं आहे. आमटी भात, भाकरी, आलू वांग्याची भाजी, शिरा, भजे, कढी सर्व केलं आहे. बरं झालं, तू वेळेच्या आधी सर्व जेवण तयार करून ठेवलं. आजचे पाहुणे येणार आहे ना आपल्याकडे, त्यांना समाजात खूप जास्त मान सन्मान आहे. बोलते थोडे स्पष्ट तोंडावरच, की कोणालाही राग येईल. आता मोठ्या माणसांच्या गोष्टी राहतेच तशा. जाऊ दे, आपल्याकडे पाहुणे म्हणून येत आहे, आपण त्यांचा चांगल्यानं आदर सत्कार करायचा. आहे का घरी? या या साहेब. हो, आलोच तर आहे. या ना, बसा. हो. मग आणखी कसं काय चाललं आहे धंदा पाणी? आपलं का? आपलं शेतीच आहे. आपलं शेतीचं काम मस्त चाललं आहे. अच्छा, मी जेवणाचं बघते. मी जेवण करून आलो आहे. खूप प्रेमाने आम्ही तुमच्यासाठी जेवणाचं केलं आहे. थोडंसं जेवण जेवा. ठीक आहे, तुम्ही एवढा आग्रह करतच आहे तर थोडंसं जेवण करतो. जेवण चांगलं बनलं होतं. आवडलं ना तुम्हाला साहेब? हो हो, आवडलं. चला मग साहेब, एक फेरफटका मारून येऊ आमच्या शेताकडे. शेतामध्ये का फेरफटका मारायचा आहे? शेतासारखी शेत. तरी आता तुम्ही एवढ्या दूर आलेच आहे तर आमचं शेत बघून घ्या. हो हो, तुम्ही जाऊन या. बघा साहेब, हे आहे आपलं शेत. तसं ठीकठाक आहे, पण मला इथे काही काही गोष्टी पटल्या नाही आहे. राग येत नसेल तर सांगतो. हो, सांगा ना साहेब. बघा आता इथे हे कोळ्याचं झाड आहे. हो, फळ बघितलं तर एवढं मोठं, आणि हे झाड नाही, फक्त फांद्या आहे. आता ही निसर्गाची किमया साहेब, म्हणून मला निसर्गाचं पटत नाही. फळ पाहिलं एवढं मोठं आणि झाड बनून ही बारीक बारीक फांद्या. ह्या झाडाचं वजन काहीच नाही आहे, म्हणून ह्या फळाला जमिनीवर ठेवा लागलं आहे. प्रत्येक झाडं, फुलं, रोपं ते आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर आहे साहेब. मी इथे आता फक्त माझं मत सांगितलंय. आता तुम्हाला पटेल तर ठीक आहे, नाहीतर ठीक आहे. मला म्हणाल तर मला झाडं काही विशेष आवडत नाही, पण मी एक आपलं मत तुम्हाला सांगत आहे. पण आम्हाला तर आमची झाडं खूप आवडते साहेब. लहानपणापासून ह्या शेतांमध्ये, झाडांमध्ये राहून आलो आहे, म्हणून झाडांचं एक काही वेगळंच कुतूहल वाटते मला. ह्या झाडांमुळे आपण आहे. झाडांमुळे ऑक्सिजन मिळते, धान्य, फळं, फुलं सर्व मिळते. हो, ते सर्व ठीक आहे, पण मला काही खटकलं ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे ना साहेब, काही हरकत नाही. आता दुसरी गोष्ट बघा, तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला पटेल का तर बघा. चला तिकडे. हे बघा आंब्याचं झाड. एवढं मोठं झाड, एवढूशे फळं. आणि आताच आपण ते कोहळ्याचं झाड पाहिलं. एवढं मोठं फळ, एवढूशा फांद्या. बघितलं, मी बरोबर बोलत आहे ना? की ही कोणती निसर्गाची रचना आहे? नाही साहेब, निसर्गाने हे जग बरोबर घडवलेलं आहे. जिथे जे वस्तू पाहिजे तिथे तीच वस्तू आहे. मला तर नाही पटत बाबा, पण इतकं बोलू बोलून चालू चालू मी खूप थकून गेलो आहे. तर आता आपण त्या झाडाखाली थोड्या वेळ बसू. चांगला थंड वाराही येऊन राहिला. हो साहेब. आता साहेब, तुम्ही थोड्या वेळ पूर्वी बोलले की चांगला थंड वारा येत आहे, तर ह्या झाडामुळेच मिळत आहे साहेब आपल्याला. झाडांबद्दल तुम्हाला काही कुतूहल नाही आहे, पण आज एक झाडच आपली बघा मदत करत आहे. मला नाही वाटत असं. अरे बापरे, डोकंच फुटलं. काय झालं साहेब? बहुतेक आंबा पडला माझ्या डोक्यावर. बरं झालं छोटं फळ होतं. जर कोणतं मोठं फळ असतं तर माझ्या डोक्याला किती मार लागला असता. बघितलं साहेब, निसर्गाची किमया. आतापर्यंत तुम्हीच म्हणत होते की एवढ्या मोठ्या झाडाला एवढूसं फळ आणि एवढूशा फांदीला एवढं मोठं फळ. निसर्गाने त्याचं काम बरोबर केलं आहे. आपल्या माणसांनाच ते कळत नाही. हो, बरोबर बोलला महादेव तू. मला माझी चूक कळली आहे आणि आजपासून मी झाडांवर खूप प्रेम करीन. मी आजपासून मला ह्या झाडांचं महत्त्वही कळलं आहे. निसर्ग कुठेच चुकला नाही आहे. नाही, हे झाडं चुकीचे आहे. चुकीचे माझे विचार आहे फक्त. आजपासून मला जसा वेळ भेटला तसे मी झाडं लावीन. हो साहेब.
आणि याच्यामध्ये मी तुमच्या सोबत आहे. आजपासून मी स्वतः तर झाडे लावीन, त्यांना जगवीन, पण दुसऱ्यांनाही सांगेन की झाडे लावा आणि झाडे जगवा.